Welcome to AV number 4, part number 4. We have already completed first two topic of brainstorming. And that means A1 and A1s. A1 have completed. Now we turn to topic number 2. A2 is there. Let us start with A2. The tongue justifies the possession of the spectacles on behalf of the nose. Pick up the expressions from the poem that argue in favor of the nose and complete the following wave diagram. The tongue justifies the possession of the spectacles on behalf of the nose. तर शेवटी जी जीभ आहे आपली जी वकील आहे त्यांनी त्या ठिकाणी पटवून दिलेलं आहे जस्टिफाय केलेलं आहे द पोजेशन ऑफ द स्पेक्टॅकल्स ऑन बिहाफ ऑफ द नोज. तर नाकाकडे ते मालकी हक्क जो आहे त्या चष्म्याचा असावा हे त्यांनी आपला मुद्दा पटवून दिलेला आहे. पिक अप द एक्सप्रेशन फ्रॉम द पोएम दॅट आर्ग्यू इन फेवर ऑफ द नोज. तर असे कोणते वाक्यांश ह्या कवितेमध्ये आलेले आहेत की जे नाकाच्या बाजूने त्या ठिकाणी आहेत इन फेवर ऑफ द नोज अँड कंप्लीट द फॉलोइंग वेब डायग्राम. तर आर्ग्युमेंट्स इन फेवर ऑफ द नोज. तर आपल्याला ही वेब डायग्राम जी आहे ती पूर्ण करायची आहे. नोज हॅड बीन बिअरिंग स्पेक्टॅकल्स फ्रॉम टाइम इमेमोरियल हे एक वाक्य आहे. द स्पेक्टॅकल्स आर डिझाईन टू फिट परफेक्टली ऑन द रिज ऑफ द नोज. आणि थर्ड आहे इट इज इम्पॉसिबल फॉर अ फेस विदाउट नोज टू विअर द स्पेक्टॅकल्स. हे तीन मुद्दे त्या ठिकाणी आलेले आहेत. तर नोज हॅड बीन विअरिंग स्पेक्टॅकल्स फ्रॉम टाइम इमेमोरियल हे वाक्य ठिकाणी आलेलं आहे. Spectacles plainly were made for the nose. त्यानंतर Your Lordship observe they are made with a straddle as wide as the reach of the nose in short, designed to sit close to it just like a saddle. तर हे वाक्यांश त्या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण त्या ठिकाणी म्हटलं असं तीन वाक्यांश आपण म्हटले की नोज हॅड बीन वेअरिंग स्पेक्टॅकल्स फ्रॉम टाइम इमेमोरियल. अगदी अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी डोळ्यांवर त्या ठिकाणी आपण नाकावर त्या ठिकाणी आपण चष्मा जो आहे तो त्या ठिकाणी वापरत असतो. द स्पेक्टॅकल्स आर डिझाईन टू फिट परफेक्टली ऑन द रिच ऑफ द नोज. त्या ठिकाणी आपल्या नाकाच्या उंचवट्यावर त्या ठिकाणी चष्मा हा अतिशय बरोबर नेमक्या ठिकाणी बसत असतो हे एक आपण बघितलं. आणि इट इज इम्पॉसिबल फॉर अ फेस विदाऊट नोज टू विअर द स्पेक्टॅकल. आणि चष्म्याशिवाय त्या ठिकाणी नाकाशिवाय चष्मा त्या ठिकाणी असणं हे अशक्य भाग आहे असंही त्या ठिकाणी आर्ग्युमेंट त्या ठिकाणी करण्यात आलेले आहे. कॉमेंट ऑन द फॉलोइंग कॅरेक्टर्स डिपिक्टेड इन द पोएम इन अ सेंटेन्स ऑर अ फ्रेज. तर खाली जी दोन पात्र आहेत त्यांचं वर्णन करण्यासाठी त्या ठिकाणी काही वाक्य वापरलेली आहेत ती वाक्य त्या ठिकाणी सांगा. ऑन द नोज. नोज स्ट्रॉंगली पुट इज पॉईंट टू बी द ओनर ऑफ द स्पेक्टॅकल. त्या ठिकाणी नोजने अतिशय भक्कमपणाने मांडलेला आहे की त्या ठिकाणी जो मालकी हक्क आहे त्या चष्म्याचा तो त्याच्याकडेच असावा. ही कुड प्रेझेंट हिज केस टू द लॉयर कन्व्हिन्सिंगली सो दॅट द लॉयर कॅन कॉन्फिडेंटली फाईट हिज केस. त्याने अतिशय समर्थपणाने त्या ठिकाणी ही केस प्रेझेंट केली आणि त्या ठिकाणी लॉयरला त्या ठिकाणी चान्स मिळालेला आहे तो द लॉयर कॅन कॉन्फिडेंटली फाईट हिज केस. आणि अतिशय वकिलांनी त्यांच्या बाजूने अतिशय भक्कम युक्तिवाद जो आहे तो नाकाच्या बाजूने केलेला आहे. ऑन द आईज कुड नॉट कन्व्हिन्स द लॉयर टू प्रेझेंट हिज केस अँड मेक हिम द विनर. डोळ्यांनी काही डोळे जे आहे ते काही पटवू शकले नाही आपल्या वकिलाला. वकील युक्तिवाद करताना वकील डोळ्यांच्या बाजूने नीट काही बोलला नाही. आईज ॲक्सेप्टेड द व्हर्डिक्ट अगेन्स्ट हिम मिकली. आणि अतिशय नम्रपणाने डोळ्यांनी तो युक्तिवाद जो आहे त्यांच्या विरुद्ध त्याला तो निकाल गेलेला आहे. डोळ्यांच्या विरुद्ध तो निकाल त्या स्वीकारलेला आहे. लेन डाय इयर्स टू ऑल बट फ्यू दाय टंग. तर हे जे वाक्य आहे लेन डाय इयर्स टू ऑल बट फ्यू दाय टंग म्हणजे काय याचा इज अ फेमस कोट बाय विल्यम शेक्सपियर इट जस्टिफाय. तर विल्यम शेक्सपियरचं हे अतिशय महत्त्वाचं वाक्य आहे लेन डाय इयर्स टू ऑल बट फ्यू दाय टंग. तर ऐकणाऱ्यांकडे त्या ठिकाणी जे लक्ष आहे ते आपण दिलंच पाहिजे पण बोलताना पण त्या ठिकाणी आपण आपलं भान ठेवलं पाहिजे असं हे वाक्य आहे. तर त्याचं काय आपण जस्टिफिकेशन देऊ शकतो. इफ वन वॉन्ट टू अपिअर इंटेलिजंट. जर आपल्याला त्या ठिकाणी इंटेलिजंट राहायचं असेल इफ वन वॉन्ट्स टू
बी अपीर इंटेलिजंट, वन शुड डेव्हलप द हॅबिट ऑफ लिसनिंग केअरफुली. तर सगळ्यात महत्त्वाचं आपण एक सवय लावली पाहिजे की ऐकून घ्यायची सवय जी आहे ती आपण लावली पाहिजे. विदाऊट स्पीकिंग मच, जास्त बोलण्यापेक्षा ऐकून घेणं जे आहे ते महत्त्वाचं आहे. वन शुड लिसन अटेंटिव्हली टू ऑल बट नीड्स टू डिसाईड हू शुड वन टॉक टू अँड व्हेअर टू स्टॉप. वन शुड लिसन अटेंटिव्हली, अतिशय काळजीपूर्वक त्या ठिकाणी आपण ऐकून घेतलं पाहिजे. बट नीड्स टू डिसाईड हू शुड वन टॉक टू अँड व्हेअर टू स्टॉप. तर आपण कोणाशी बोलत आहोत आणि किती बोलावं या बाबतीत पण त्या ठिकाणी आपण निर्णय घेतला पाहिजे. नुसतंच बोलत राहण्यापेक्षा त्या ठिकाणी ऐकून पण घेणं महत्त्वाचं असतं असं शेक्सपियर म्हणतो आहे. इट इज बेटर टू रिसीव्ह ऑल द इन्फॉर्मेशन बिफोर एक्सप्रेसिंग अन ओपिनियन. त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं कुठलंही मत मांडण्याच्या आधी संपूर्ण माहिती जी आहे ती माहिती त्या ठिकाणी आपण घेणं हे महत्त्वाचं आहे. किती माहिती आपल्याला आहे त्या माहितीनुसार त्या ठिकाणी आपण आपलं मत मांडणं हे महत्त्वाचं असतं. देन द डिसिजन विल बी कन्सिडरेबल अँड थॉटफुल अँड नॉट अ हेस्टी वन. आणि म्हणून त्या ठिकाणी निर्णय त्या ठिकाणी जो आहे कुठलाही निर्णय त्या ठिकाणी घाई न घेता त्या ठिकाणी विचारपूर्वक आणि प्रसंगाचं गांभीर्य बघून त्या ठिकाणी आणि माहितीचा चांगला वापर करून आपण निर्णय घेतला पाहिजे. नुसतंच काहीतरी कानावर आलं म्हणून त्या ठिकाणी निर्णय घेऊ नये, तर त्या ठिकाणी निर्णय हा विचारपूर्वक घ्यावा असंही त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. पिक आउट एक्झाम्पल्स ऑफ इन्व्हर्जन फ्रॉम द पोएम. कवितेतले इन्व्हर्जन या वाक्याची उदाहरणं त्या ठिकाणी आपल्याला शोधायची आहेत. इन्व्हर्जन म्हणजे काय, तर शब्दांची उलटापालट होणं की ज्याला आपण म्हणतो द वर्ड ऑर्डर ऑफ द सेंटेन्स इज नॉट करेक्ट. शब्दांची जी ऑर्डर असते वाक्यातली ती पूर्णतः बरोबर नसते आणि म्हणून त्या ठिकाणी इन्व्हर्जन त्या ठिकाणी तयार होतं. तर हे इन्व्हर्जनचं उदाहरण त्या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. बिटवीन नोज अँड आईज अ स्ट्रेंज कॉन्टेस्ट अरोज. हे वाक्य जे आहे पहिलेच वाक्य त्या ठिकाणी या कवितेतलं आहे. बिटवीन नोज अँड आईज अ स्ट्रेंज कॉन्टेस्ट अरोज हे वाक्य इन्व्हर्जनचं आहे. तर याच्यात इन्व्हर्जन वापरलेलं आहे. वाक्यातला शब्दांचा क्रम जो आहे इन दिस लाईन ऑर सेंटेन्स द वर्ड ऑर्डर ऑफ द सेंटेन्स इज नॉट करेक्ट. त्या ठिकाणी वर्ड ऑर्डर जी आहे ह्या वाक्यातली ती बरोबर नाही किंवा चुकलेली आहे. तर वर्ड ऑर्डर त्या ठिकाणी जी आहे अ स्ट्रॉंग कॉन्टेस्ट अरोज बिटवीन नोज अँड आईज हे ते असं ते वाक्य पाहिजे. अ स्ट्रेंज कॉन्टेस्ट अरोज बिटवीन नोज अँड आईज. तर एक विचित्र अशी एक प्रकारची स्पर्धा जी आहे दोघांमध्ये त्या ठिकाणी तयार झाली हे वाक्य असेल. अ स्ट्रेंज कॉन्टेस्ट अरोज बिटवीन नोज अँड आईज. तर हे वाक्य असं आहे. नंतर आहे बट व्हॉट वेअर हिज आर्ग्युमेंट्स फ्यू पीपल नो. बट व्हॉट वेअर हिज आर्ग्युमेंट्स फ्यू पीपल नो. बट व्हॉट वेअर हिज आर्ग्युमेंट्स फ्यू पीपल नो. हे पण वाक्य इन्व्हर्जनचं आहे. वाक्यातला शब्दांचा क्रम जो आहे तो चुकीचा आहे. त्या ठिकाणी वाक्य येतं तर ते वाक्य त्या ठिकाणी आहे फ्यू पीपल नो व्हॉट वेअर हिज आर्ग्युमेंट्स. फ्यू पीपल नो व्हॉट बट फ्यू पीपल नो व्हॉट वेअर हिज आर्ग्युमेंट्स असं त्या ठिकाणी वाक्य येतं. बट फ्यू पीपल नो व्हॉट वेअर हिज आर्ग्युमेंट्स. त्यानंतर आहे दॅट इज हिज विसेज. दॅट इज हिज विसेज. That his visage or countenance had not a nose, pray who would or who could wear spectacles then. हां, ह्या ठिकाणी ते वाक्य आहे दॅट द विसेज ऑर काउंटेनन्स हॅड नॉट अ नोज, प्रे हू वूड और हू कुड विअर स्पेक्टॅकल्स देन. हे जे वाक्य आहे तर हे वाक्य त्या ठिकाणी इन्व्हर्जनचं वाक्य आहे. तर ते वाक्य आपण असं करू शकतो प्रे दॅट द विसेज ऑर काउंटेनन्स हॅड नॉट अ नोज, हू वूड और हू कुड विअर स्पेक्टॅकल्स देन असं ते वाक्य येतं. प्रे दॅट म्हणजे इथून सुरुवात आहे. प्रे दॅट द विसेज ऑर काउंटेनन्स हॅड नॉट अ नोज, हू वूड और हू कुड विअर स्पेक्टॅकल्स देन अशा पद्धतीने ते वाक्य होतं. इन्व्हर्जन याचे उदाहरण आपण बघितले. आता आपण पुढे जाऊया. जस्टिफाय द व्हर्डिक्ट डिलिव्हर्ड इन द पोएम. या कवितेत कोणता न्याय जो आहे तो दिलेला आहे. कोणतं व्हर्डिक्ट जे आहे कोणतं न्यायदान झालेलं आहे. आय कॅन सपोर्ट माय आन्सर विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग सुटेबल आर्ग्युमेंट्स. तर मी या पद्धतीने त्याला सपोर्ट करतो आहे. तर नेमकं काय त्या ठिकाणी जस्टिफिकेशन त्या ठिकाणी आलेलं आहे. जस्टिफाय द व्हर्डिक्ट
जस्टिफाय द व्हर्डिक्ट डिलिव्हर्ड इन द पोयम. तर काय जस्टिफिकेशन आपण देऊ शकतो? तर पहिले देऊ शकतो आपण, इट इज अ वेल नोन फॅक्ट फॉर इयर्स दॅट द नोज होल्ड स्पेक्टॅकल्स. तर हे अगदी वर्षानुवर्ष आपण बघत आलेलो आहे की चष्मा जो आहे तो त्या ठिकाणी नाकावरच असतो. हे आपण वर्षानुवर्ष बघत आलेलो आहे. अगदी बरोबर आहे ना. चष्मा जरी चष्माचे काच जरी डोळ्यावर असते तरी पण त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं ते जो होल्ड होतो ना, तो नाकाच्या त्या रिजवर त्या ठिकाणी होल्ड होतो. हे सगळ्यांना माहिती आहे आपल्याला आणि ते अगदी वेल नोन फॅक्ट आहे. द स्पेक्टॅकल्स आर डिझाईन इन सच अ वे दॅट इट कॅन सीट ऑन द नोज परफेक्टली. आणि स्पेक्टॅकल असे बनवले जातात की ते नाकावर बरोबर बसले पाहिजेत. द सेक्शन्स ऑफ द नोज अँड द पार्ट्स ऑफ द स्पेक्टॅकल्स टू फिट ऑन देम आर इन ॲब्सोल्यूट हार्मनी. आणि म्हणून त्या ठिकाणी सेक्शन्स ऑफ द नोज आणि पार्ट्स ऑफ द स्पेक्टॅकल हे एकमेकांना अतिशय सुसंगतपणे त्या ठिकाणी येतात. सी a face without a nose will never be able to wear the spectacles. A face without a nose will never be able to wear the spectacle. तर त्या ठिकाणी जर चेहऱ्यावर नाकच नसेल तर त्या ठिकाणी स्पेक्टॅकल त्या ठिकाणी शक्यच नाही परिधान करणं. हे सुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. कंपोज 2 लाईन्स ऑफ युअर ओन ऑन एनी सेन्सरी ऑर्गन. तर कोणत्याही 2 ओळी आपण लिहायच्या आहेत. आपल्याकडे जे सेन्सरी ऑर्गन्स आहेत, आपल्याकडे जे ज्ञानेंद्रिय आहेत त्यांच्यावर त्या ठिकाणी 2 ओळी आपल्याला कमीत कमी लिहायच्या आहेत. तर आईज दॅट सी एव्हरीथिंग अँड इयर्स दॅट हिअर नीड टू हॅव द पेशन्स अँड स्ट्रेंथ टू बिअर. आईज दॅट सीज एव्हरीथिंग अँड इयर्स दॅट हिअर. डोळे की जे सगळं काही बघतात आणि कान सगळं काय ऐकतात. नीड टू हॅव द पेशन्स अँड स्ट्रेंथ टू बिअर. तर त्यांना त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं आहे एक संयम पाळणं आणि ताकदीने ते सहन करणं हे त्यांना मिळायला पाहिजे. नंतर आहे इमॅजिन दॅट यू आर अ लॉयर डिफेंडिंग द केस ऑफ द आईज इन कोर्ट. प्रेझेंट युअर काउंटर स्टेटमेंट इन सपोर्ट ऑफ युअर क्लायंट. तर कल्पना करा की तुम्ही कोर्टामध्ये तुम्ही लॉयर आहात. डिफेंडिंग द केस ऑफ द आईज, तुम्ही डोळ्यांच्या बाजूने त्या ठिकाणी बोलता आहात. तर तुम्ही काय काउंटर आर्ग्युमेंट तुम्ही करणार आहात, तुम्ही काय बोलणार आहात. तर तुम्ही डोळ्यांच्या बाजूने काय मुद्दे मांडणार ते तुम्हाला सांगायचे आहेत. नंतर आहे राईट द ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. कवितेची जी रसग्रहण आहे ते करा. राईट द समरी ऑफ द पोएम. कवितेचा सारांश जो आहे तो सांगा. बोथ ॲप्रिसिएशन अँड समरी कॅन बी रिटन विथ द हेल्प ऑफ द पॉईंट्स गिवन इन प्रिव्हियस पोएम. तर मागच्या कवितेतले जे काही मुद्दे आहेत त्या मुद्द्यांच्या आधाराने त्या ठिकाणी आपण कवितेचं ॲप्रिसिएशन जे आहे, कवितेचं रसग्रहण करायचं आहे. आणि शेवटचं आहे आपलं एक प्रोजेक्ट आहे. रीड डिफरंट स्टोरीज अबाउट इंटेलिजंट मिनिस्टर्स ऑफ किंग्स whose judgments help to bring about law and order in society. For example, Birbal, Tenali Rama, etc. Write 5 such stories in your notebook. तर आपल्याला काही कथानक जी आहेत ती त्या ठिकाणी सांगायची आहेत अबाउट इंटेलिजंट मिनिस्टर्स ऑफ किंग्स. तर त्या ठिकाणी राजाचे काही जे मंत्री आहेत, अतिशय हुशार मंत्री, त्याबद्दल त्या ठिकाणी आपल्याला माहिती त्या ठिकाणी गोळा करायची आहे. हुज जजमेंट्स हेल्प टू ब्रिंग अबाउट लॉ अँड ऑर्डर इन सोसायटी, की ज्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक समाजातला न्यायदान जे आहे दिले जात होतो. फॉर एक्झाम्पल बिरबल आहे, तेनाली रामा आहे आणि अशा त्यांच्या 5 कथा ज्या आहेत त्या नोटबुकमध्ये लिहायच्या. असा प्रोजेक्ट त्या ठिकाणी आपल्याला करायला सांगितला आहे. तर या पद्धतीने आपण ही कविता जी आहे ती पूर्ण केलेली आहे. आणि पुढे आपण द प्लॅनर्सकडे आपण वळूया, काय नेमकं म्हटलेलं आहे ते. तर इथे आपण थांबूया. नेमकं काय आहे ते आपण पूर्ण केलेलं आहे. थँक्यू.